त्याला त्याने डायरेक्ट मिनी पाकिस्तान म्हणून जाहीर करून टाकलं, घोषित करून टाकलं. हे मिनी पाकिस्तानातनं मी 4-4दा निवडून येतोय, तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा हा डाव साध्य होणार का? नमस्कार, मी संजय भोकरे, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या भारतीय जनता पक्षाची रणनीती काय आहे? कारण दोन मंत्री, एक नितेश राणे आणि मंत्री सुरेश खाडे, जे आधी होते, आता मंत्री नाही आहेत, परंतु सांगली जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते आणि परत चौथ्यांदा मिरज मतदारसंघामधनं ते निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर नितेश राणे आणि त्यांच्या एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणे किती आक्रमक आहेत, किती हिंदुत्ववादी आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण सुरेश भाऊ खाडे हे एकदम अचानक, मी ज्या मतदारसंघातनं निवडून येतो म्हणजे मिरज, सांगली जिल्ह्यातला मिरज मतदारसंघ, त्याला त्याने डायरेक्ट मिनी पाकिस्तान म्हणून जाहीर करून टाकलं, घोषित करून टाकलं. हे मिनी पाकिस्तानातनं मी 4-4दा निवडून येतोय. मिनी पाकिस्तान म्हणजे परत हिंदू आणि मुस्लिम रंग देण्याचा प्रकार. परत राणे, नितेश राणे, विशाळगड, उरूस बंद, तिथं सुद्धा आता उरूस बंद, आता इथनं पुढं. म्हणजे नितेश राणेंचा आक्रमकपणा हा सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता सुरेश भाऊ खाडे आमदार सुद्धा त्याच्यामध्ये गेलेत. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचं हे धोरण ठरलंय की काय? स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये हिंदू मुस्लिम असा कलर आणायचा, म्हणजे जातीयवाद आणायचा, आणि त्याच्यातनं परत भारतीय. आणि तसं बघा, विधानसभेला सुद्धा हे घडलं. बटेंगे तो कटेंगे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींच्या सभा झाल्या आणि त्यांनी हा संदेश देऊन टाकला आणि त्याचा परिणाम झाला. लाडकी बहीण जसा परिणाम झाला तसं हिंदू मुस्लिम हे बऱ्यापैकी काही भागात दिसून आलं ना. मतं विभागली गेली. हिंदू बटेंगे तो कटेंगे हे अगदी परिणामकारक ठरलं. त्याचा काही टक्के परिणाम झालाय महाराष्ट्रामध्ये, हे नाकारता येणार नाही. मग पुन्हा हे स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये लागू पडेल हा कलर असा दिलेला, तर शक्यता कमी आहे. पक्षीय दृष्टिकोनातनं मतदान होतं त्यावेळची परिस्थिती वेगळी असते. पण स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये आता उदाहरण महापालिका असेल, तिथला जो नगरसेवक असेल, मग हिंदू असेल मुस्लिम असेल, त्याचे घर टू घर व्यक्तिशी संबंध असतात. तिथं पक्षाचा जास्त संबंध येईल असं वातावरण नसतं त्या ठिकाणी. नाही, आपल्या जवळचं आहे, आपल्या वेळेला येणार आहे, आपण त्याला मतदान केलं पाहिजे, पक्ष कुठला का असे ना, हे जरा जास्त होतं. तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा हा डाव साध्य होणार का? कारण आता ही सुरुवात झाली. आता कारण मिरजेमध्ये मुस्लिम समाज हा आहे, बहुसंख्य आहे. अशा वेळेला त्याला डायरेक्ट मिनी पाकिस्तान म्हणून घोषित करणं, आता हे कितपत योग्य आहे हे जनता ठरवेल उद्याच्या मतदानात. राजकारणाचं आहे याच्यामध्ये काही म्हणजे काहीतरी फार मोठं घडतंय. आणि पण घडवायचं असेल भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्यातनं लाभ घ्यायचा असेल तर त्याचा काही टक्के परिणाम नक्की होऊ शकेल, परंतु 100% परिणाम होईल का, हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. तर तिथं व्यक्तीला महत्व असणार ना, का नाही? आता सुरेश भाऊनी हे मनातनं बोललेत का हे भारतीय जनता पक्षात होणं, अजून त्यांनी त्याच्यावर खुलासाही केला नाही. कारण एक आमदार इद्रिस नायकवडी, जे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आहेत, त्यांनी सुद्धा आता मिरजेचेच आहेत, त्यांनी सुद्धा आता आक्रमक झालेले. सुरेश भाऊ खाडेंनी माफी मागितली पाहिजे. मग आता इथं परत महायुती आली. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचं असं धोरण असेल तर मग हे स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकामध्ये मग ही महायुती टिकणार का? नाहीतर त्यांनी मतदान करणार नाही. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विरोध आहे याला, अशी स्टेटमेंट चालणार नाही म्हणतात ते. मग खरोखरच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सगळीकडे स्वतंत्र निवडणुका लढायच्या आहेत का? अशी परिस्थिती एकंदर दिसायला लागली. कारण मुंबई महापालिकेत तर स्वतंत्र लढणारच, हे त्यांचे काही आमदारही बोलत आहेत, प्रवक्तेही बोलत आहेत, खाजगीमध्ये कार्यकर्ते बोलत आहेत. आणि RSS जी मातृसंस्था आहे भारतीय जनता पक्षाची, ते पण म्हणतात की आपलं स्वतंत्र अस्तित्व हे असलं पाहिजे. बाहेरच्यांना आले की सगळं तुम्ही देत बसला तर काय उपयोग आहे?
आपले फायदे त्यांनी घेतात. आपले कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करणारे त्यांना संधी मिळणार कधी? हे भारतीय जनता पक्षामध्ये आहे. आणि आज उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतात की आम्हाला सुद्धा महाविकास आघाडीमध्ये स्वतंत्र आता लढायचं आहे, कारण आमच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होतोय. म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये हे चाललंय. परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हिंदू मुस्लिम हे भारतीय जनता पक्ष परत कलर देऊन जातीवादी प्रचार करून महायुती तर मग त्याच्यात टिकणारच नाही. अजितदादा हे मान्यच करणार नाहीत, कारण बटेंगे तो कटेंगे ह्याला अजितदादांचा पण विरोध होता, अशा घोषणांना त्यांचाही विरोध होता. मग अशा वेळेला भारतीय जनता पक्ष हे हिंदू मुस्लिम राजकारण आणून स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका जिंकायचा त्यांचा मनसुबा यशस्वी होणार का, हे मात्र आगामी काळात बघण्यासारखं होईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.